शिरूरची जी नगर परिषदेची निवडणूक आहे ती अगदी शेवटच्या काही तासावर येऊन ठेपलेली आहे. तर मतदारांना एक शेवटचे एक महत्त्वाचे काय आवाहन कराल आपण? मतदारांना हेच आवाहन करेन, की कैलासवासी रसिक भाऊने एक वेगळा आदर्श या शहरामध्ये घालून दिला आणि हा वेगळा आदर्श घालून दिल्यानंतर गेली अनेक वर्ष त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवत आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं कारभार शिरूर नगर परिषदेचा केला. परंतु या निवडणुकीमध्ये प्रकाश शेठने एक निर्णय घेतला. या निवडणुकीमध्ये सक्रिय न होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण त्या मुशीत घडलेले जे सगळे शिलेदार आहेत, या सगळ्या शिलेदारांनी मिळून माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतून लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शिरूरकरांच्या मनात एक विश्वास आहे की कैलासवासी रसिक भाऊंनी जो आदर्श घालून दिला, प्रकाश शेट्टी जो स्वच्छ कारभार शिरूर नगर परिषदेचा केला, त्याच वाटेनं जाणारे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहेत. आणि त्यामुळे सर्व शिरूरकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की वेगळं उदाहरण आपण महाराष्ट्रात घालून देत असताना महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. शिरूरचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त कारभार ही महाविकास आघाडीची हमी आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून हाच वसा आणि वारसा पुढे कायम ठेवला जाईल, हा विश्वास मी आपल्याला देतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शिरूर नगर परिषदेमध्ये प्रचंड बहुमतानं विजयी करा हीच विनंती.